जोरदार टाळ्या विनीत जाधव करता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल हा ठरला मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीमने आतमध्ये जा लवकर. वसई चॅम्पियन आणि पतुपेकर जुचंद्र राष्ट्रगीत आपण घेणार आहोत आणि श्रद्धांजली देखील वाहणार आहोत. एका लाईनअप मध्ये निलेश दादा मात्रे यांना विनंती करीन तुमच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. यायचे साहिल तो समोरच सर्कल मध्ये उभे रहा. फाइनलिस्ट दोनों टीम. राजू इधर सामने ही सर्कल में आप खड़े रहो. कैप्टन जरा पीछे, थोड़ा सा पीछे सर्कल में आप खड़े रहो. दोन्ही कॅप्टन इकडे या समोर समोर या ट्रॉफीच्या. आदरणीय सन्माननीय एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते उपशाखा प्रमुख चंद्रपडा वाकीपडा भूषणजी पडवळे साहेबांचे या ठिकाणी होते शुभागमन. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. भूषणजी पडवळे आपलं सहर्ष स्वागत. चला जे पाहुणे आहेत त्यांना देखील विनंती केली या ट्रॉफीच्या पुढे समोर यायचं सर्वांनी. या भाई निलेशदादा म्हात्रे, राजाभाऊ खांबे साहेब आणि सर्व आमचे जे क्रिकेट प्रेमी आहेत सर्व आरके परिवार, द ग्रेट मराठा परिवार. भूषणजी पडवळे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या वतीने आल्या त्या स्पर्धेकरता निलेशदादा म्हात्रे आणि भूषणदादा पडवळे यांच्याकडून 5,000 रुपये. थँक्यू, आभारी आहोत आपलं. हा दृश्य आपण बघू शकता. ही आरके ट्रॉफी आहे, चमकणारी ट्रॉफी आहे. दोन्ही कॅप्टनला हा मान दिला जातोय आणि 2 कॅप्टन रवाना होत आहे ग्राउंडच्या दिशेने आणि सर्व आमचा आरके परिवार, द ग्रेट मराठा परिवार, टायगर ग्रुप आपण बघतोय या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका लाईनअप मध्ये येईल पतुपेकर जुचंद्र, एका लाईनअप मध्ये असेल वसई चॅम्पियन. टाइम आपल्याकडे कमी आहे म्हणून थोडक्यात आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत. चॅम्पियन वसई देखील आहे, बघू शकता. फ्रेम मध्ये आमचे सर्व पाहुणे आहेत. खऱ्या अर्थाने आपण संदीप गावंड सरांकडे देखील वळणार आहोत. अप्रतिम स्पर्धा राहिली 3 दिवस आणि या स्पर्धेचा शेवट आपण बघतोय मेगा फायनली पतुपेकर्स वर्सेस आपण बघणार आहोत वसई चॅम्पियन. मात्र त्याआधी आपण देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली. यस संदीप सर. अक्षय बघितलं आपण दोन्ही फायनलिस्ट तिथे सज्ज आहेत. पतुपेकर जुचंद्र आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन वसई अशी टीम उभे आहेत. आमचे जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी बसलात तिथे जागेवर उभे राहा. कारण ही स्पर्धा जर आपण बघितली तर स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर तांडेल म्हात्रे साहेब, त्याचबरोबर कैलासवासी इंदिरा केदारनाथ पाटील आणि स्वर्गीय भानुमती भालचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. या गावातील आणखीन ज्या आपल्यापासून दुरावलेत त्यांच्या करता सुद्धा आपण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत आणि त्याच्यानंतर भारताचं राष्ट्रगीत सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत. आम्ही स्वागत करतोय. जॉईंट व्हायचं प्रवीणजी खंडागळे साहेब आपण बघतोय नायगाव युवा प्रतिष्ठान आणि त्यांना विनंती केली सर्व नायगावचे युवा प्रतिष्ठान आहेत तिथे हजर राहायचं आहे. फ्रेम मध्ये या समोरच सर्व परेरानगरचे शिवसैनिक आहेत आणि नायगाव युवा प्रतिष्ठान आपण बघतोय. सर्व सदस्य आरके दादांचा प्रेम, मोहन दादांचा प्रेम त्यांच्यावरती भरपूर आहे आणि या ठिकाणी उपस्थित होतात. प्रवीणजी खंडागळे शेट्टी साहेब आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. अवन काका वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिला श्रद्धांजली आपण घेणार आहोत, त्याच्यानंतर राष्ट्रगीत घेणार आहोत आणि तदनंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहोत. त्यानंतर राष्ट्रगीत या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर तमाम क्रीडा रसिकांना विनंती करतोय श्रद्धांजली देण्याकरता आपण जागेवर उभे राहा. जिथे बसलात, काही खेळाडू इथे बसलेले दिसत आहेत, त्यांना विनंती करतोय आपण जागेवर उभे राहा. काही खेळाडू डाव्या बाजूला सुद्धा बसलेले दिसत आहेत जागेवर, त्यांना विनंती करतोय की आपण आपल्या गावातून दूर गेलेल्या ह्या महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहणार आहोत. जसं मी उल्लेख केला, स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब,
स्वर्गीय इंदिरा केदारनाथ पाटील आणि स्वर्गीय भानुमती भालचंद्र भोईर या व्यतिरिक्त जे जे आपल्यापासून दुरावलेत त्यांच्याकरता आपण श्रद्धांजली या ठिकाणी सुरू करतोय. म्हणून डोक्यावर जर कॅप असेल तर खाली उतरवा, डोळ्यांवर गॉगल असतील तर गॉगल सुद्धा आपण खाली उतरवा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्या भारताचं राष्ट्रगीत सर्वजणांनी सावधानमध्येच उभं राहायचं आहे. आपल्या भारताचं राष्ट्रगीत सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. अक्षय, चला राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू करो डीजे. भारत माता की जय. वंदे मातरम. एक साथ विश्राम. जागेवरच तिथे उभे राहायचं. आणि आता टॉस आपण तिथेच करणार आहोत. दोन टीम दरम्यान टॉस असेल. टॉस करण्याकरता आमचे दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज आहेत. एका बाजूला जितेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत राजू मिश्रा. थोडासा व्यत्यय असल्या कारणाने आम्ही तिथे पोहोचू शकत नाही. आणि आता टॉस करणार आहोत. मॅच किती षटकांचा असेल ती अधिकृत माहिती मिळेल. 3 षटकांचा मॅच असेल. टॉस केला जातोय. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक, पालघर जिल्हा अग्री सेनेचे विद्यमान ग्रामीण विभागाचे अध्यक्ष आणि जुचंद्र गावचे शाखा प्रमुख या ठिकाणी आपण बघतायत मोहन रवींद्र पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. 3 षटकांचा मॅच होतोय. टॉस कुठल्या टीमने जिंकलाय, निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत ते पोहोचवतील, आम्हाला दर्शवतील की हा निर्णय काय असेल. आणि दोन्ही कॅप्टन इथे ही जी ट्रॉफी आहे आपण बघतायत RK ट्रॉफी, ती RK ट्रॉफी घेऊन जात आहेत. कॅप्टन जितेंद्र पाटील मान्यवरांचा आम्ही आभार मानतोय ज्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलाय. हा नक्कीच मान्यवर आहेत. मोहन रवींद्र पाटील शाखा प्रमुख जुचंद्र, किरण जयराम म्हात्रे शहर प्रमुख, निलेश दादा म्हात्रे शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा, भूषणजी पडवळे उपशाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा, आत्माराम लाडकोजी भोईर, क्रिकेट प्रेमी राजाभाऊ खंबे, टायगर ग्रुप अध्यक्ष पालघर जिल्हा, जयनभाई नाडर उद्योजक वसई, सुधीरजी उबाळे दादा आपण बघतोय, तनय शिंदे दादा यांना बघतोय, सिद्धेशजी वाघरे साहेबांना आपण बघतोय, आकाशजी पवार साहेबांना बघतोय, दीपक सिंग साहेबांना बघतोय, बिपिन दादा सिंग यांना आपण बघतोय, आणि प्रवीणजी खंडागळे साहेब आपण बघतोय, त्यानंतर सावंत काका यांना बघतोय, भूषणजी घुसेकर साहेबांना आपण बघतोय, शेट्टी साहेबांना आपण बघतोय, संपूर्ण नायगाव युवा प्रतिष्ठान यांना पाहतोय, द ग्रेट मराठा परिवार पाहतोय, टायगर ग्रुपला पाहतोय, RK परिवाराला पाहतोय. मात्र मेगा फायनल आता आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस झालाय आणि टॉस मध्ये आपण बघतोय फिल्डिंग करताना दिसतोय वसई चॅम्पियन्स संघ. पारितोषिक लावलं जातंय भूषण घुसेकर यांच्याकडून. 2 षटकांकरता 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं जातंय भूषण घुसेकर यांच्याकडून. आणि त्याचबरोबर बेस्ट कॅच करता सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बेस्ट कॅच करता 500 रुपयाचं पारितोषिक ते लावतायत. 2 विकेट्स लगातार जर गोलंदाजाने घेतले तर त्यांच्याकरता सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक भूषण घुसेकर साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलंय. आणि विकेट हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक यांच्याकरता 2000 रुपयाचं पारितोषिक RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार
रणजित प्रकाश किनी साहेबांकडून ठेवण्यात आलेले आहे आणि सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता सुद्धा सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकरता पारितोषिक असेल 1000 रुपये. पडद्याच्या पलीकडे तो झेल टिपायचा आहे आणि 1000 रुपये मानकरी तुम्ही ठरू शकतायत. 1000 रुपयाचे मानकरी ठरू शकतायत. टॉस झालेला आहे. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय पतू पॅकर्स टीमने. संध्याकाळचा 17 आहे अक्षय आणि हा मॅच रंगतदार होईल असं वाटतं. नक्कीच नो डाऊट ज्या अनुषंगाने जो निर्णय घेतलाय ना, कारण की एका साईडने अंधार पडणार आहे आणि आता मात्र मेगा फायनल आपण बघतोय. आरके ट्रॉफीचा घमासान 3 दिवस सलग 30 संघ खेळले. 30 संघांमधून हे 2 संघ वरती आले म्हणजे 28 संघ पराभव झाल्यानंतर हे 2 संघ वरती पाहायला मिळतात. संदीप सर अगदी बरोबर. चांगला प्रयास केला, प्रयत्न केला आणि तिसऱ्या टीमला सुद्धा विसरून चालणार नाही. गावदेवी धानिवने सुद्धा चांगला प्रयत्न केला. टुर्नामेंट्स मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमने प्रयत्न केला, परंतु सुपर 3 मध्ये या 3 टीम पोहोचताना आपल्याला दिसल्या. सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये गावदेवी धानिवने प्रवेश केला सुपर 3 मध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये चॅम्पियन वसई टीमने प्रवेश केला आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये सलग खेळताना आपल्याला दिसत आहेत पतू पॅकर जुचंद्र टीमचे हे खेळाडू. 2 प्रारंभिक बॅटर उतरलेत. हितेश भोईर स्ट्रायकिंग कडे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज राहतोय विशाल पाटील. दोन्ही टीमचे एक खेळाडू इंजुर्ड आहेत, दुखापतग्रस्त आहेत. एका बाजूला विशाल पाटील थोडेसे त्रस्त आहेत तरी सुद्धा चांगली बॅटिंग करतायत. मेगा फायनलचा मॅच 3, 2, 1 गेम ऑन. फायनलचा मॅच करता दोन्ही टीमला आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही टीमला प्रोत्साहित करूया. मेगा फायनलचा मॅच. बॅटर तयार हितेश भोईर. गेम ऑन. पहिलाच बॉल. हल्ला केलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग लेग मधील शतरक्षक तैनात. त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज तोडतोय फेल. विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का. न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. न्यायासाठी पेटून उठला. होणार नाहीये नेता कुठला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा सलाम त्याला तो असला. मनाचा सलाम त्याला तो असला. चंडिकाईचा आशीर्वाद ऐत शिरावर. चंडिकाईचा आशीर्वाद ऐत शिरावर. थँक्यू डीजे. फटका अप्रतिम होता, मात्र फटक्यामध्ये पॉवर दिसली नाही. क्लायमेटचा अभाव देखील दिसतोय आणि इथे मात्र प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेणारा गोलंदाज साहिल मोठमोठ्या खेळाडूंना खडे खडे खेळवलंय. जबरदस्त गोलंदाजी चांगली होते म्हणूनच ही एक सफलता मिळाली पहिल्याच बॉलवर. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नवीन बॅटर खेळण्याकरता उतरलाय. त्याची सुद्धा आपण चर्चा करूया. अंकित नावाचा खेळाडू उतरलाय. मोठी जबाबदारी असेल धावा बनवण्याचे. सिमी 3 षटकांमध्ये 28-29 धावा जर बनवल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना चॅम्पियन वसई टीमला रोखू शकतोय पतू पॅकर्स हा संघ. अक्षय काय वाटतंय? सध्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. यश प्राप्त झालंय आणि कॉन्फिडन्स लेवल आपण हाय पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने पतू पॅकर संघाला एक संधी आहे की वसई चॅम्पियन संघाला पराभव करण्याची संधी आहे, जो एनसीए मध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवले. आज जर वसई चॅम्पियनला पराभव केला ना तर आज बोलबाला राहील या संघाचा. मात्र त्याकरता संघर्ष, मेहनत आणि इथे नजाकत दाखवावी लागेल. 1 धाव कंप्लीट केली जाते. राजू मिश्रा थोडा फंबल होते. लेग बाईटची 1 धाव ऍड केल्यानंतर 2 बॉल 1 धाव. मेगा फायनल आरके ट्रॉफीचा आपण बघतोय आणि शानदार दिमागदार 16 आज रंगताना दिसतोय. अप्रतिम स्पर्धा रंगले. संदीप गावड सर. यस, IPL मध्ये मी कॅरन पोलार्ड या खेळाडूला जास्त आवाज करताना बघितलं, मात्र वसई चॅम्पियन मध्ये मी राजू मिश्रा याला जास्त आवाज करताना बघत असं आणि म्हणूनच थोडासा परिणाम झाला त्याच्या गळ्यावर. धावसंख्या धावफलकावर जर पाहिले तर 1 धावा. पुढचा बॉल. ऑफ स्टंपर शफल होऊन खेळायचं होतं बॅटरला, परंतु हा लेग ब्रेक चेंडू टाकलाय आणि फसवलंय. धूर्तपणा दाखवलाय गोलंदाज साहिल या गोलंदाजाने. जबरदस्त या स्पर्धेकरता चांगली गोलंदाजी होते. बघूया पुढचा बॉल. यावेळी मला ऑफ केलेला आहे. मिस टायमिंग फटका आहे आणि इथे मात्र विशू पाटील देखील फसला गेला. असे रक्षक आहे त्या ठिकाणी, कोणती चूक होणार नाही. चांगला कॅच कॅरी केला. या स्पर्धेकरता दयानंद शेट्टीबाई यांच्या वतीने आल्यात रोख रक्कम 5000 रुपये. एकदा जोरदार आल्या दयानंद शेट्टीबाई यांच्याकरता. थँक्यू शेट्टी साहेब, आपला आभारी आहोत. यस, सर्व मान्यवर या ठिकाणी सहकार्य करतात, त्या सर्वांचाच मनपूर्वक आभार मानतोय. नुकताच आपण शरीफ या खेळाडूला बघितला ज्यांनी झेल अचूक टिपलाय आणि फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवलाय. साहिल शरीफ या खेळाडूच्या नावावर सुद्धा एक रेकॉर्ड आहे. 4 बॉल मध्ये 24 धावांची गरज असताना नुकताच झेल टिपलेला त्या खेळाडूने त्या 24 धावा बनवल्यात.
नवीन खेळाडू आता आर्यन गेलाय. धावसंख्या 2 गडी बाद 1 धावा. मेगा फायनलचा मॅच सुरू आहे. आर के ट्रॉफी 2024 मधील ही लढत कोण जिंकेल? आर के ट्रॉफीवर आपला कब्जा शिकंजा कोण या ठिकाणी साधेल? गोलंदाज तयार. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय, कळून काढलाय चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव एका धावेनिशी व्यक्तिगत आपलं खातं खोलतोय आर्यन नावाचा खेळाडू. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 2 धावा. 2 for 2. 2 विकेट 2 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर सोहेलने चांगली फिल्डिंग केली आणि त्याचा फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमध्ये अंकित करता स्टेप आउट केलाय. इनसाइड आउट, उंची जास्त, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ. लॉंग ऑफला फटका अप्रतिम होता. काय फटका होता. इथे क्लायमेटचा अभाव दिसतोय संदीप गावंडसर आणि एलिव्हेशन कुठेतरी चुकला गेला. पॉवर कमी पडली आणि म्हणूनच हा विकेट गेलाय. ओव्हर झालाय पहिली. 3 विकेट आणि धावा आहेत फक्त आणि फक्त 2. SDJ लगेचच आपण सत्कार करूया. मी आदरणीय सन्माननीय भूषण घुसेकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार आपण करूया. विनंती करतोय निशांत म्हात्रे यांना, प्रशांत म्हात्रे यांना, बारके यांना आपल्या शुभ हस्ते आपण भूषण घुसेकर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करावा. कॅमेरामॅनची सध्या घाई उडेल कारण अतिथी आमच्याकरता फार महत्वाच्या आहेत. चला हा स्वागत आणि सन्मान करूया. भूषण घुसेकर सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. सध्या भूषण घुसेकर सरांचा स्वागत आणि सन्मान करताना प्रशांत म्हात्रे बारक्या यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी तुम्ही बघणार आहात. भूषणजी घुसेकर साहेबांना विनंती करतो आपण पुढे या. स्वागत आणि सन्मान होतोय. मॅच तर रंगतदार बनेल. फलंदाज मैदानाच्या आतून धावा बनवत आहेत, परंतु आमच्याकरता मान्यवर विशेष असल्या कारणानं त्यांचा विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. भूषण घुसेकर सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मॅच उप देणारी शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहतोय. पुन्हा वळूया मॅच कडे. काय स्थिती झालंय मॅचची? 3 विकेट 3 धावा 1.1 चेंडू फेकून झालाय. भूषण घुसेकर साहेबांकडून 2 षटकार लगातार आले तर 1000 रुपये, 2 विकेट्स लगातार आले तर 1000 रुपये आणि उत्कृष्ट झेलला 500 रुपये असतील. ऑल हॅट्रिक करता रणजित दादा किणी यांच्या वतीने 2000 रुपये, ऑडियन्स कॅच करता 1000 रुपये असेल. इथे संजीवनी प्राइज लावले जाते. 22च्या माध्यमातून 1 धाव येते. प्रॉमिसिंग फटकेबाजी होत नाही संदीप सर आणि त्याचं कारण आहे गोलंदाजीचा बोलबाला. तर विचार केला वसई चॅम्पियनकडे प्रत्येक फिरकीपट्टू ते देखील लेफ्ट आर्म आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडे अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा आणि इथे घरचा संघ चांगली बॅटिंग करेल. स्विच करायचं होतं बॅटर आर्यन याला. चुकीचा फटका त्याने निवडलाय आणि निर्धाव चेंडू आपल्याला जाताना दिसतोय. धावसंख्या मंदावलेली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे. धावा आहेत धावफलकावर 4. पुढचा बॉल आर्यन करता मोठे फटके खेळू शकतो आर्यन देखील. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आडव्या बॅटने स्वीप केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र 1 धाव कंप्लीट केल्या जातात. फटके येत आहेत मात्र फिल्डिंग देखील त्या पद्धतीची पाहायला मिळते. अचूक टप्पा, भेदक मारा, गोलंदाजी पाहायला मिळते. 5 धावा 3 विकेट 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. असं समजून जर खेळलं की आज जीवनातील माझ्या सर्वोत्तम खेळी मला साकारायचे आहे तर धावा बनू शकतायत. करावाच लागेल या खेळाडूला. सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. धाव घेण्याची कोणतीच संधी नाही. चांगली गोलंदाजी गॅटिंग मानकर या गोलंदाजाची. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघूया काय घडतं. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. माफ करा, 1 चेंडू शिल्लक आहे आणि धाव फलकावर धाबा आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धाबा. संकटामध्ये सापडलेत पतू पॅकर्स जुचंद्र टीमचे खेळाडू. संकटामधून आता बाहेर निघावं लागेल. एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल. आता नाही तर कधी नाही. समोरचा संघ कोणताही आम्हाला ठाऊक नाही. आमची खेळी आम्हाला करावी लागेल. या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. जितेंद्रकडे तो अनुभव आहे, अनुभवी आहे, मास्टर माइंडेड खेळाडू आहे. लास्ट बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. यावेळी मात्र ट्रिपल आउट बसता. बेल्स डाऊन. इथे मात्र गडी बाद. गॅटिंग मानकरचा आणखीन एक जलवा. जितेंद्र पाटील बॅक टू द पवेलियन आणि लगेच आपण वळणार आहोत सत्काराकडे. कॅमेरामॅनला विनंती करेन इथे कॅमेरा फिरवायचा. बिपिनजी सिंग आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित आपण करूया मान सन्मान. बिपिन दादा सिंग यांचा करूया विशेष सन्मान, ज्यांच्या वतीने आल्यात 5000 रुपये या स्पर्धेकरता. प्रशांतजी म्हात्रे यांना विनंती करेन तुमच्या शुभ हस्ते बिपिन दादा सिंग यांचा करूया विशेष सन्मान.
बिपिन दादा सिंग यांना आपण बघतोय एक चांगलं व्यक्तिमत्व सपोर्ट केलाय. 5,000 रुपये या स्पर्धेकरता मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना केलं जाते सन्मानित. थँक्यू बिपिन दादा सिंग, असंच प्रेम तुमचं राहू द्या. त्यानंतर हा नेहमी असरा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो दयानंद शेट्टीबाई यांचा करूया विशेष सन्मान, ज्यांच्या वतीने आल्यात या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये. याचे शेट्टीबाई तुमचा विशेष सन्मान हा सन्मान आहे आणि तो सन्मान तुमचा केला जाईल. दयानंद शेट्टी म्हटलं तर नक्कीच नायगाव मध्ये अंडरम बॉक्सच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, तिथे काही ना काही देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो आणि आज या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये आल्या. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता दयानंद शेट्टी साहेब ज्यांच्या वतीने आल्यात. 5,000 मायची उब देणारी शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस, पुन्हा वळूया आपण मॅच कडे, कारण शेवटचं षटक सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 5 धाबा. 5 गडी बाद झालेत, 5 गडी बाद 5 धाबा. जणू काय आपण इथे चर्चा करूया पुन्हा एकदा, कारण क्रॉस बॅटने खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू, चांगले ब्रेक चेंडू टाकले जात आहेत. आता हुसेन काझी गोलंदाजी मार्गावर आले. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, आणि इथे मात्र आता पूर्णपणे गती मंदावली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाचे. खऱ्या अर्थाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय तर घेतलाय. बॅटिंग करत असताना 25 धावा तरी फलकावरती कमीत कमी 20 पेक्षा जास्त यायला हव्या होत्यात. मात्र 2 बॉल मध्ये 5 धावा 5 विकेट गेलेत पतुपॅकर जुचंद्र या संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथे मिस टायमिंग आहे. जो बॅटर येतो तो चेंडू रीड करत नाही आणि कुठेतरी बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि खराब शॉट सिलेक्शन. आणखीन एक धक्का, 6वा धक्का, गडीबाद. असरंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असरंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असरंजित किनी दादार. न्यू बॅटर इन प्रथमेश म्हात्रे आलाय. संकट पूर्णपणे आलेले आहेत पतुपॅकरच्या टीमवर. 6 गडी बाद, धावसंख्या 5, म्हणजेच धावांपेक्षा विकेट्स पुढे आहेत. नक्कीच नो डाऊट, कारण की ज्या अनुषंगाने आकडा आपण बघतोय ना, फर्स्ट इनिंग चालू आहे, मेगा फायनलची मॅच आहे आणि मेगा फायनल प्रेक्षकांना चुरशीचा हवा असतो. काय ती फाईट निर्माण होईल का? 3 बॉल मध्ये काय जास्त धावा येतील? प्रथमेशची बॅटिंग आपण पाहिलंय, ज्या वेळी तो मैदानात आलाय त्यावेळी चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आज देखील संधी आहे आणि आज देखील तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर आल्या आल्या भव्य स्वागत केलं जातं चौकारनिशी. येतोय चौकार. चांगला फटका बॅटरने दाखवलाय आणि जे हवं होतं ते मिळून देतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 6 गडी बाद, धावसंख्या 9. कुठेतरी आता धावा पुढे गेल्या. विकेट पेक्षा धावा आता पुढे जाताना दिसत आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये बघूया काय कृती असेल. ओ व्हॉट अ स्ट्रोक, गोइंग गोइंग गॉन बिगी. थँक्यू डीजे. म्हणूनच संदीप सर, मी अगोदरच म्हटलं होते की ज्यावेळी प्रथमेशला संधी मिळाली त्यावेळी चौकार षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि आज देखील तेच करून दाखवलंय. मोक्याच्या क्षणी ठोकलाय शानदार षटकार. आरके नावाचा आरके ट्रॉफीचा षटकार. 15 धावा. अंतिम बॉल या ओव्हरचा हुसेन काझीवरती आता भारी पडलाय प्रथमेश म्हात्रे. चांगली बॅटिंग करतोय. अंतिम बॉल कशा प्रकारचा फेस करेल? पुढचा बॉल आपण बघतोय हुसेन काझीचा. प्रथमेश करता काय मारले बाजी प्रथमेशनी. बॉलर आहे हुसेन काझी, त्याच्या करता अंतिम बॉल प्रथमेश. चला आता टाइमपास करू नका प्लीज. राजू मिश्रा लगेच इथे चौकार षटकार आल्यानंतर टाइमपास होतोय. फिल्डर आतमध्ये घेतला जातोय. खरा बॉल. यावेळी वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ. 16 धावा फलकावरती. आता म्हणू शकतो की फायटिंग टोटल पर्यंत पोहोचतोय आणि इथे मात्र धाव फलक 16 वरती आले. कुठे ना कुठे काहीतरी करण्याची संधी मिळाली पतुपॅकर संघाला. या कुठे ना कुठे काहीतरी करण्याची संधी मिळाल्या. आणखीन संधी आहे त्यांच्याकडे या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची. ओ चांगला फटका आहे. बॅटरने चांगला टोळावलाय. चेंडू सीमारेषेपार. मिळताय धावा 4. आरके ट्रॉफी मधील दमदार शानदार चौकार.
जबरदस्त फटका, जबरदस्त बॅटिंग आणि प्रथमेशचा आज बोलवाला राहिला. एकदा पतुपेकर संघाने त्याच्याकरता जोरदार टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही. काय बॅटिंग केलंय, जबरदस्त. चला लगेच फिल्डिंगला उतरा पतुपेकर संघ आणि वसई चॅम्पियन बॅटिंगला उतरा. जिंकण्याकरता लक्ष जर आपण बघितलं तर टार्गेट असेल 21 या धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7च्या सरासरीने 21 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णतः काबीज केलं होतं गोलंदाजांनी, परंतु शेवटचे 3 चेंडू, त्या 3 चेंडूंमध्ये जास्त धावा मिळाल्यात. वळूया आपण स्वागत आणि सत्काराकडे. चला या ठिकाणी आपण बघतोय PSI मुंबई पोलीस रिटायर आपण बघतोय सावंत काका आहेत आणि त्यांचा करूया विशेष सन्मान. यायचे सावंत काका पुढे. भरपूर प्रेम रणजित दादांवरचं आपण नेहमीच पाहिले त्यांच्यावरती आणि म्हणूनच प्रत्येक स्पर्धेला ते भेट देण्याकरता येतात. सावंत काका यांचा करूया विशेष सन्मान. प्रशांत म्हात्रे यांना विनंती करीन तुमच्या शुभ असते त्यांचा विशेष सन्मान करूया. मायेची ऊब देणारी शाल क्रिकेट प्रेमी आहेत आणि नेहमीच कोणतीही स्पर्धा असो RK यांची ते उपस्थिती नेहमीच दर्शवितात. जोरदार डाले त्यांच्याकरता. त्यानंतर आपण बघतोय परेरनगरचे उपशाखा प्रमुख मिस्टर प्रवीणजी खंडागळे साहेबांचा करूया विशेष सन्मान. जो टर्फ क्रिकेट आपण बघतो RK ट्रॉफी, सर्वात पहिली कोणती ट्रॉफी असेल अंडरम क्रिकेट मध्ये तर बॉक्स मध्ये असतो RK ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचे प्रणेते प्रवीणजी खंडागळे साहेबांचा करूया विशेष सन्मान. हर्षद वणगा यांना विनंती करीन तुमच्या शुभ असते प्रवीणजी खंडागळे उपशाखा प्रमुख परेरनगर यांचा करूया विशेष सन्मान. मायेची ऊब देणारी शाळ, त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह प्रवीणजी खंडागळे साहेबांकरता जोरदार टाळ्या. आता मॅचच्या दिशेने वळणार आहोत. संदीप सर इथे मात्र चांगली बॅटिंग केली आणि आता वेल फायटिंग टोटल आहे. इथे जिद्द आहे, चिकाटी आहे आणि आता लढावं लागेल. आज जिद्दीने खेळलाय, आता इथे देखील जिद्द दाखवावी लागेल. खास करून आपण बघतोय पतुपेकर जुचंद्र संघाला जिद्दीने लढावंच लागेल. या ठिकाणी जिद्द चिकाटी संघर्ष सर्व काही पाहायला मिळेल काय. आणि गोलंदाज तितकेच चांगले प्रभावी आहेत, ते चांगले टाकू शकतात गोलंदाज. अंकित तयार आहे. समोर फलंदाज जर आपण बघितलं तर हुसेन काजी आणि गॉडसन. हा पहिलाच बॉल हवेत आहे. विकेट मिळाली तर मॅच मिळेल. पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट प्राप्त केलाय निलेश मोरे आणि टिपला झेल आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज फेल. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट पतुपेकर संघाचा देखील होता. इथे देखील विकेट जातोय म्हणजेच आता मात्र राजू मिश्रा येतोय. राजू मिश्राकडे मोठी फळी आहे, मात्र हा क्लायमेट चेंज झालाय. इथे जरा तरी फटका फसला ना तर या प्रकारची कॅच उडू शकते आणि त्याकरता लालच देण्याचं काम गोलंदाज देखील करतोय. या अगदी बरोबर, गोलंदाजाने चांगले प्रभावित केलंय. पहिलाच षटक टाकत असताना अंकित याने अंकित असो, त्याच्यानंतर आपण बघितलं तर अजय याने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. विनेश जाधव हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. अर्थातच ही ब्रह्मास्त्र इथे व्यवस्थित वापरावे लागतील या टीमला. धावसंख्या 0 असताना पहिला धक्का. आता राजू मिश्रा स्ट्रायकिंग कडे टेनिस विश्वामध्ये त्याचा सुद्धा बोलबाला आहे. खुल्या गटामधून सुद्धा तो खेळत असतोय आणि त्याच्या विरुद्ध चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार, जो चांगली गोलंदाजी करतोय. अंतिम क्षणी बॅट सबलेट ओपन केलंय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी खातं उघडलंय. धावसंख्या संघाची 1 झाली आहे. जिंकण्याकरता 21 धावांचं टार्गेट होतं. 2 चेंडूंमध्ये धावसंख्या 1. आज अंकितने जबरदस्त प्रभावित मारा केलाय आणि या क्षणाला समोरचा बॅटर कोण आहे मला ठाऊक नाही. मला माझ्या संघासाठी कमी धावा द्यायच्यात, विकेट घ्यायच्यात, याच अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चांगला बॉडी लँग्वेज त्याचा पाहायला मिळतो. पुढचा बॉल गॉडसन पॅकेट करता
आडव्या बॅटचा वापर. गॉडसन पॅकेट देखील सध्या मॅन इन फॉर्म मध्ये नाहीये, मात्र इथे चांगली फिल्डिंग करावी लागेल. सिंगलला रोकावं लागेल, डबलला रोकावं लागेल, तरच मॅच मध्ये बनून राहील. आणि एकच धाव येते. एका धावाने संघाची धावसंख्या वाढली आहे 2 या धावसंख्येवर. 3 बॉल 2 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाज आणि तितकाच चांगली साथ मिळते. 100% योगदान देतात आउटफील्ड मध्ये असलेले जे फिल्डर आहेत ते. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ते 2 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अंकित तयार. समोर उजव्या हाताचा खेळाडू राजू मिश्रा, एक चतुर खेळाडू आहे आणि त्याची कमजोरी ओळखावी लागेल गोलंदाजाला. चांगला टिचून मारा करावा लागेल. गोलंदाज तयार. मेगा फायनलचा हा मॅच तुम्ही पाहताय. फुल लेंथ बॉल, खराब बॉल, डावी एसटीच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया एज लागला आहे की नाही. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेत. व्हाईट बॉलचा इशारा. 4+1 एकूण मिळतात या 5 धावा. इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा लयमध्ये आणताना दिसतोय गोलंदाज. म्हणूनच प्रत्येक वेळी ज्यावेळी आपले चांगले टप्पे पडतात ना, तिथे स्टंप उडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. इथे स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळाला. या चौकार काय टर्निंग पॉईंट ठरू शकतं का, अजून मॅच बनू शकतं. मात्र 5 एक्स्ट्रा धावा या डोकेडुकी ठरल्या जातात. पुढचा बॉल अंकित या गोलंदाजा. 3 बॉल 7 धावा फलकावरती. इथे मात्र राजूचा शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र अडवला जातो आर्यन मार्फत. आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये वसई चॅम्पियन थोडा कमी आहे, म्हणूनच एकच धाव आणि आरामात सेफली रनिंग बिटवीन द विकेट कंप्लीट केली जाते. 8 धावा 4 बॉल 1 विकेट. अगदी बरोबर अभ्यास केलाय अक्षय तुम्ही. खरोखरच रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये थोडासा कमजोरी आहे वसई चॅम्पियन टीमची. आता चांगली फिल्डिंग सुद्धा करावी लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा. षटकातील पुढचा बॉल गॉडसन करता. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक दूरवरून पोहोचेल काय, प्रयत्न करतायत शतरक्षक. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 3री धाव घेण्याचा विचार करतील काय. पाहता पाहता ही 3री धाव सुद्धा सहज गतीने पूर्ण केली. या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 11 वर. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली या वेळेला. म्हणूनच तो व्हाईट बॉल कुठेतरी खटकला जाईल. 11 धावा 1 विकेट 5 बॉल. आता मात्र 10 धावींची गरज 13 बॉल मध्ये. 13 बॉल 10 धावा आता जिंकण्याकरता हवे आहेत. इथे डॉट बॉल आला तर अजून मजा येईल. इथे चौकार षटकार आला तर मॅच लांब जाईल. म्हणूनच क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकते. 13 बॉल 10 आपल्याला वाटत आहेत, मात्र इथे क्रिकेट असा खेळ आहे कधीही गेम चेंज होऊ शकतो. बघूया पुढचा बॉल अंकितचा. राजू मिश्रा करता. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलेला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने फलकावरती धावा लगवल्यात 12 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्याकरता आता पाहिजे आहेत 9 धाव्यांची गरज. 9 धावा जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये जाऊया डीजे कडे. येऊया मॅचच्या दिशेने. कुठेच जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा आरके ट्रॉफी 2024. एकदा सर्वांचं स्वागत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आरके ट्रॉफी 2024 वर कब्जा करण्याकरता चॅम्पियन वसई टीमला. तर दुसऱ्या बाजूला 12 चेंडूत 9 धावा रोखण्याचं आव्हान असेल पतू पॅकर जुचंद्र टीमला. काय चांगली गोलंदाजी इथे होईल. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचवेल काय पतू पॅकर जुचंद्र टीमला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय सरपाल. त्याने चांगली गोलंदाजी यापूर्वी केली आणि हा एकमात्र गोलंदाज या टुर्नामेंट्स मध्ये सलग 3 वेळा विकेट हॅट्रिकवर आला. अजय सरपाल तयार. हा चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून मोठी चूक झाली. जे सुटलाय आणि मोठा मासा जाळ्यामधून सुटलाय. विकेट जर आपण बघितलं तर मिळाले असती. इथे 4 धाव मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फुलली जाते. धावसंख्या 16. हा कॅच नाही तर हा मॅच सुटला आहे संदीप सर. आणि केदारनाथ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत केदारनाथजी पाटील. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय हा प्रश्नचिन्ह मोठा निर्माण झालाय डोक्यामध्ये. आणखी अजयच्या नावावर आणखीन एक विकेट ऍड होऊ शकला असता. आणखीन दबाव टाकला गेला जाऊ शकला असता. मात्र इथे राजू मिश्रा. आता एक जीवनदान मिळाल्यानंतर हा खेळाडू घातक ठरेल का. तर यावेळी यस डेफिनेटली हा खेळाडू घातक ठरेल. राजू मिश्राने केलाय खेळ खल्लास. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. वसई चॅम्पियन ठरला आरके ट्रॉफी 2024 चा खरा मानकरी.